नमस्कार. कसे आहात सगळे? मी रेखा आळंदकर पुन्हा तुमच्यासाठी आज एक छोटीशी रेसिपी घेऊन आली आहे आणि ती आहे साळीच्या लाह्यांची. दिवाळी संपली आणि बऱ्याच जणांच्या घरात साळीच्या लाह्या उरलेल्या असतात आणि आपल्याला प्रश्न पडतो की याचं काय करावं? तर मग बघूया आज आपण काय करणार आहोत. तर आज आपण करणार आहोत लाजामंड, एक छानसं एनर्जी ड्रिंक. त्याच्यासाठी आपण एक पातेलं घेतलेले आहे. त्याच्यात 1 ते दीड पेला आपण पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी उकळू द्यायचं आहे. आणि तोपर्यंत आपण जे आपल्याकडे ज्या साळीच्या लाह्या उरलेल्या असतील तर त्या छान पाण्याने धुवून घ्यायच्यात. त्याच्यातले जे साळी असतात ते काढून टाकायचं. आता आपण साळ असताना ज्या लाह्या करतो त्याला आपण साळीच्या लाह्या म्हणतो आणि साळीच्या वरचं आवरण काढून जो तांदळाचा दाणा फुगवला जातो त्याला आपण चुरमुरा किंवा मुरमुरे म्हणतात. पण आज आपण हे जे लाह्या वापरतो आपण दिवाळीच्या देवीच्या प्रसादासाठी ते या साळीच्या लाह्या आहेत. अतिशय पाचक आणि एनर्जीपूर्ण आहेत या लाह्या आणि त्यामुळे मग हे एनर्जी ड्रिंक आपल्याला करायचे. छानपैकी लाह्या धुवून घेतल्यात आपण 1-2 पाण्याने आणि ह्या पाण्याला पण आता उकळी आलेली आहे आपल्या. या धुतलेल्या साळीच्या लाह्या आपण याच्यामध्ये टाकूया. तसे साळीच्या लाह्याचे अनेक पदार्थ करता येतात, ते मी पुढे टाकीनच. पण आज आपण फक्त लाजामंड छान एक मस्त पेय बनवणार आहोत. तसं हे उकळत्या पाण्यात टाकलेले छान शिजेपर्यंत 5 मिनिटात या लाह्या शिजतात. जास्त वेळ याला लागतच नाही आहे. एक उकळी आली की लगेच हे मऊ होतं. असं फेसाळ होतं. आता 5 मिनिटं हे शिजलं की याला आपण गार होऊ द्यायचं आहे. गॅस बंद केला आणि गार झालं, पुरेसं गार झालं की मग याला आपण एक चमच्याने ढवळायचं किंवा एक हाताने कुस्करून घ्यायचं की जेणेकरून जो सगळा अर्क असेल त्या साळीमधला ते सगळं छान निघेल. आणि असं हाताने कुस्करून घेतलं की तो सगळा जो सत्व म्हणूया आपण थोडक्यात, तर हे सगळं साळीच्या लाह्याचं जे पाणी आहे हे आपण गाळून घ्यायचे आणि वरती जो चोथा वगैरे असेल तो आपण बाजूला टाकून घ्यायचा. एका भांड्यात मी हे सगळं पाणी गाळून घेणार आहे. तर या साळीच्या लाह्यालाच लाजा म्हणतात. तर लाजा म्हणजे साळीच्या लाह्या आणि याचं जे पेय आपण बनवणार आहोत ते लाजामंड. आता हे लाजामंड तुम्ही गरम पण पिऊ शकता आणि गार पण. आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे गरम गरम पेय पिलं तरीसुद्धा खूप छान लागतं आणि पौष्टिक तर आहेच आहे. तसं मी हे सगळं पेय गाळून घेतलेलं आहे. आता याला थोडीशी आपल्याला चव आणायची आहे कारण की साळीच्या लाह्याचं पाणी म्हणजे थोडं सप्पकच असणार. तर हे छान लागावं आपल्याला, चव पण यावी आणि पाचक पण व्हावं. त्यासाठी हे थोडंसं आपण मीठ टाकूया. तुम्ही सेंधव मीठ टाकलं तर खूप छान आहे. एक अर्धा चमचा सेंधव मीठ टाकलं आणि हे भाजून जिरे मी भाजलीत आणि त्याची पूड केलेली आहे. जिरे भाजून पूड केलेली आहे. थोड्याशा याच्यात तुम्ही पुदिन्याची पूडसुद्धा टाकू शकता बरं का. तर थोडंसं सेंधव मीठ किंवा काळं मीठ आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड हे सगळं टाकून छानपैकी आपण ढवळून घेणार आहोत. म्हणजे एक छानशी चव पण येते त्याच्यात. आणि इथं मी थोडंसं ताक टाकणार आहे. तर बघा हे जास्तीत जास्त मी एक कपभर पण एक वाटीभर म्हणूया की एवढे मी ताक टाकणार आहे. प्रमाण तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही टाकू शकता. पण एक क्वांटिटी थोडंसंच ताक टाकायचं, आपल्याला जास्त ताक टाकायचं नाही आहे. आणि छान ढवळून घेतलं की आपला मस्त पाचक हा लाजामंड तयार आहे. अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत जरी हा दिला तर ज्येष्ठ लोकांना तर हे अतिशय फायदेमंद एनर्जी ड्रिंक आहे. याने एकदम उत्साह येतो आणि शक्ती वाढते. तर तुम्ही हे दुपारच्या वेळेस द्या, संध्याकाळच्या वेळेस द्या, केव्हाही जर एक पेल्याभर दिलं तर अतिशय पौष्टिक हे आहे आणि पाचक असल्यामुळे पचायला अतिशय सोपं आहे आणि त्यामुळे भूक पण छान लागते आणि भूक लागली असेल तर शमते. हे दोन्ही प्रकार याच्यामुळे आपल्याला होतात. तर पेल्यात हे बघा छान चविष्ट एक जिऱ्यामुळे एक छानशी चव त्याला आलेली आहे. पेल्यात असं भरून घ्या. हे लाजामंड तुम्ही नक्की करून पहा आणि मला कळवा. हे तर माझं नेहमीचंच सांगणं आहे. तर चला पटकन लागा बघू तयारीला. सगळ्यांच्या घरात मला माहिती आहे साळीच्या लाह्या उरल्यात.